8 सामने, 2 विजय, 6 पराभव आणि 4 गुण. मुंबई इंडियन्स टीम बाहेर झाली आहे का? मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जाण्यासाठी आणखी किती सामने जिंकावे लागतील? त्यांचे किती सामने अजून शिल्लक आहेत? त्यांना टॉप 4मध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, IPL 2026मध्ये मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत 8 सामने झालेले आहेत. 8 सामन्यापैकी 2 सामन्यामध्ये विजय आणि 6 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत 4. तर मुंबई इंडियन्सने यावर्षी त्यांचा पहिला सामना जिंकला होता. नंतर त्यांनी सलग 4 सामने मुंबई इंडियन्सची टीम पराभूत झाली. तर आता मुंबई इंडियन्स टीमवर बाहेर होण्याचा धोका आहे, परंतु अजून 5% मुंबई इंडियन्ससाठी टॉप 4मध्ये जाण्याचा चान्स आहे आणि 95% मुंबई इंडियन्सची टीम थोडक्यात बाहेर पडलेली आहे. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सचे सामने अजून शिल्लक आहेत 6. जर त्यांना टॉप 4मध्ये जायचे असेल तर 6 पैकी 6 सामने मुंबई इंडियन्स टीमला जिंकावे लागतील. जर एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला तर मुंबई इंडियन्सची टीम या IPLमधून बाहेर होऊ शकते. तर 6 पैकी 6 सामने मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील, तरच मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. नाहीतर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मधून बाहेर होऊ शकते. जरी त्यांनी 6 पैकी 5 सामने जिंकले आणि 14 पॉईंट झाले तर इतर टीमांची नेट रन रेट ही पाहावी लागेल, इतर टीमांची स्थितीही पाहावी लागेल. परंतु सध्या 4 टीमा टॉप 4साठी मजबूत दावेदार आहेत. बेंगलोर, पंजाब, हैदराबाद आणि राजस्थान या टीमा मजबूत दावेदार आहेत. तर मुंबई इंडियन्सला थोडक्यात त्यांचे राहिलेले 6 पैकी 6 सामने जिंकावे लागतील, तरच मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. मित्रांनो, आपणास काय वाटते? मुंबई इंडियन्स 6 पैकी 6 सामने जिंकून टॉप 4मध्ये प्रवेश करेल का? आपणास काय वाटतं पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.